जाणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत विज्ञान भवन इथे वर्ष 2024 आणि 25 साठीच्या संगीत नाटक अकादमी फेलोशिप आणि अकादमी पुरस्कारांचं वितरण झालं। नवी दिल्लीत झालेल्या या सोहळ्यात विविध क्षेत्रांमधल्या 115 नामवंत कलाकारांचा सन्मान करण्यात आला। पुरस्कार विजेत्यांमध्ये महाराष्ट्रातले गायक अरुण कशाळकर, आनंद भाटे, अभिनेते अरुण नलावडे, पारंपरिक रंगभूमी क्षेत्रासाठी मुकुंद मराठे, लोकनृत्य क्षेत्रासाठी सुभाष नारायण नकाशे, नृत्य क्षेत्रासाठी शुभदा वराडकर, शहनाई वादक शैलेश भागवत, दिग्दर्शनासाठी प्रमोद पवार, ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, नृत्यांगना मनीषा साठे यांनाही पुरस्कारानं गौरवण्यात आलं। या कलाकारांनी संगीत, नृत्य, नाट्य, लोककला आणि आदिवासी कला प्रकार, कठपुतळी कला आणि संलग्न नाट्यविषयक कला प्रकारांमध्ये उल्लेखनीय योगदान दिलं आहे। त्यांच्या या योगदानातून प्रयोगनिष्ठ कलांच्या समग्र वैविध्याचं दर्शन घडतं। संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित होते। नाटक अकादमी भारताच्या सॉफ्ट पॉवरचं एक महत्त्वपूर्ण केंद्र आहे। ही अकादमी आगामी काळात भारताच्या सांस्कृतिक ऊर्जेनं संपूर्ण जगाला समृद्ध करत राहील असा विश्वास राष्ट्रपतींनी यावेळी व्यक्त केला। लोककला आणि आदिवासी कलांमध्ये जीवनाविषयीचा नैसर्गिक उत्साह आणि निसर्गाशी असलेलं सखोल नाते दिसून येतं। या कला प्रकारातून समाजाची स्फूर्ती आणि सामूहिक जाणीव यांना उत्स्फूर्तपणे अभिव्यक्ती मिळते। म्हणूनच लोककला हा भारताच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक अत्यंत महत्त्वाचा आधारस्तंभ आहे। आजच्या वेगानं बदलत्या काळात आपल्या अनेक लोककला नामशेष होण्याचा धोका निर्माण झाला आहे। अशा कला प्रकारांना केवळ दस्तऐवजीकरणाचीच नव्हे तर त्या जिवंत ठेवण्यासाठी ठोस प्रयत्नांचीही गरज आहे, असं आवाहन राष्ट्रपतींनी यावेळी केलं। तेजी से बदलते दौर में हमारी बहुत सी लोक कलाओं पर विलुप्त होने का संकल्प मंडरा रहा है, लेकिन मैं धन्यवाद देना चाहती हूँ। ये जो कलाकार आज हम जो देखे, ये कलाकार जो अपने जो बहुत सारे शिष्य को सिखा रहे हैं, वो इसको जरूर जरूर जीवित रखेंगे, लेकिन आधुनिकता नहीं होना चाहिए। भारत का जो स्वतंत्रता बनाए रखना चाहिए, भारत का जो स्वतंत्र संस्कृति उसको कभी भी मिटना नहीं चाहिए। ऐसे विधाओं का ना केवल डॉक्यूमेंटेशन होना चाहिए, उनकी जीवंत रखने के लिए विशेष प्रयास जरूरी होना चाहिए, क्योंकि भारत सबसे अलग है। यानंतरच्या बातम्या थोड्याच वेळात।